मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आता पूर्णाजींच्या रूममध्ये असते. त्यावेळी विमल आता कल्पनाचा पाय चेक करत म्हणते की वहिनी, अहो पायाला तर खूप सूज आली आहे हो. मग आता सायली देखील तितक्यात तेथे येते आणि जरा बाजूलाच उभी राहते. पण तिला वाटतं की मी जर समोर गेले तर कल्पना उगीच चिडेल. मग आता ती तेथूनच पाहत असते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं उन्हाळा आलाय ना, मग म्हटलं मिरच्या वाळवून वगैरे ठेवाव्यात आणि म्हणून मी त्या स्टूलवर चढले. मी कशी पडले ना माझंच मला कळत नाही. पाय ना खूप दुखतोय. त्यावेळी मी अश्विन दादांना अगोदर कॉल करते असं विमल सांगते. मग कल्पना म्हणते की हो चालेल. त्यानंतर आता विमल तिचा फोन शोधत असते, परंतु तिचा फोन वर तिकडे रूममध्ये असतो. तर आता ती म्हणते की नाही, पण मी मघाशी, असं म्हणून ती आता फोन कुठे आहे नक्की शोधू लागते. त्याचवेळी सायली पाठीमागे असते. मग ती इशारा करून सांगते मी करते त्यांना कॉल. तेव्हा विमल हो असं म्हणते. सायली आता लगेच अश्विनला कॉल करू लागते. दुसरीकडे अश्विन मात्र क्लिनिकमध्ये असतो, पण तो काही कॉल रिसीव्ह करत नाही आणि मनातच म्हणतो ही कशाला आता मला कॉल करत असेल. तर आता अश्विनने फोन कट केल्यानंतर सायली पुन्हा पुन्हा कॉल करू लागते आणि म्हणते, अश्विन भाऊजी प्लीज कॉल असा कट करू नका, फोन घ्या की माझा. आता सायली सारखा सारखा फोन करते. हे पाहून अश्विन कॉल रिसीव्ह करतो आणि म्हणतो मी फोन रिसीव्ह करत नाही याचा अर्थ असा होतो ना की मी काहीतरी कामात आहे म्हणून सारखी सारखी मला कॉल करते. तेव्हा सायली आता एकदम शांतपणे म्हणते, आई या स्टूलवर चढल्या होत्या आणि त्या तिथून सटकल्या आणि त्यांचा पायच मुरगळला. त्यावेळी अश्विनला खूप मोठा धक्का बसतो आणि तो घाबरतो. त्यावेळी आता तो विचारतो, मम्माच्या पायाला सूज आहे का जास्त? ती म्हणते हो. त्यावेळी तो म्हणतो की अगोदर बर्फाने शेकव आणि नंतर हळदीचा लेप लाव. मी मम्मासाठी ना येताना मेडिसिन्स घेऊन येतो. तेव्हा ती हो असं म्हणते. त्यानंतर तो म्हणतो अजून मम्माच्या पायाला जर सूज आली ना तर घरच्या कोणातरी मला फोन करू देत, म्हणजे विमलताई किंवा मम्माने. सायली हो असं म्हणते आणि फोन ठेवते. त्यानंतर सायली कल्पनाकडे जाते आणि तिला म्हणते, मी अश्विन भाऊजींना आत्ता कॉल केला होता. त्यांनी सांगितलं की हळदीचा लेप आईंच्या पायाला लाव म्हणून. मग आता मी लगेच करते हा हळदीचा लेप, असं म्हणून सायली जायला निघते. तेव्हा कल्पना म्हणते थांब. मग आता कल्पना म्हणते, विमल जा बरं आणि तू बनवतो लेप. विमल म्हणते, वहिनी अहो सायलीताईंना करू द्यात ना तो लेप, मी थांबते की तुमच्या जवळ इथे. मग कल्पना रागातच म्हणते, मी काय लहान आहे का गं? तुला म्हटलं ना एकदा जा म्हणून, तर निघ बरं. मग विमल गुपचूपच तेथून जाते. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि चैतन्य घाबरलेले असतात, कारण अथर्व पळून गेलेला असतो. मग त्यानंतर चैतन्य आता म्हणतो, अर्जुन अरे इन्स्पेक्टर कदम आहेत ना, त्यांचा मेसेज आलाय. त्यावेळी अर्जुन विचारतो काय आलाय मेसेज? तेव्हा चैतन्य म्हणतो की अथर्व विचाराचे कॉल लॉग्स आणि त्याचबरोबर मेसेजेस आपल्याला मिळाले आहेत. अर्जुन म्हणतो खूप छान, अगोदर ते मेसेजेस ओपन कर आणि वाचून दाखव. त्यावेळी चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन, अरे हा मेसेज बघ, त्याच्या गर्लफ्रेंडला त्याने थोड्या वेळापूर्वी हा मेसेज केलाय. अर्जुन विचारतो काय आहे तो वाच की. तेव्हा तो आता लगेच मेसेज वाचू लागतो की मी इथे ठरवलंय की इथे राहायचं नाही, संधी मिळाली तर लगेच ॲडव्होकेट गडकरींच्या घरून निघेल आणि थोडे दिवस रत्नागिरीला मामाकडे लपेन. त्यानंतर सगळं काही निवळल्यानंतर आपण दोघेही भेटू, असं म्हणून आता चैतन्य अर्जुनकडे पाहतो. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तो रत्नागिरीला जायला निघालाय. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अर्जुन तिथे जाऊन ना आता त्याच्या मामांना शोधायला लागेल. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, अरे पण रत्नागिरीसारख्या मोठ्या शहरामध्ये एका माणसाला शोधून काढायला खूप वेळ लागेल रे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपल्याकडे वेळच नाहीये, आपल्याला उद्याच्या उद्या त्याला कोर्टामध्ये समोर उभं करायचंय. आता आपल्याला आत्ताच्या आत्ता त्याच्या मागे जावे लागेल. तेव्हा तो नक्की कसा गेलाय हे कळत नाही, बाय ट्रेन की बाय रोड, असं म्हणून अर्जुन हा विचार करत असतो. तेव्हा या गोष्टीचा पोलीस तपास सुद्धा होऊ शकतो ना अर्जुन, असं चैतन्य म्हणतो. अर्जुन म्हणतो नाही, ती रिस्क आपण नाही घेऊ शकत, कारण आपण जर तसं केलं ना महिपतला कळण्याचे चान्सेस खूप वाढू शकतात. कारण हा तपास इन्स्पेक्टर कदम हे स्वतः एकटे नाही करू शकणार, स्वतः आपल्यालाच ट्रेन बस कार सगळीकडे शोधावं लागेल. तर चैतन्याच्या मोबाईलवर पुन्हा एकदा इन्स्पेक्टर कदम यांचा मेसेज येतो. तेव्हा तो मेसेज अगोदर पाहतो की जिथे अथर्वचं लोकेशन बंद झालंय, फोन ऑफ झालाय ना, तिथला मेसेज आलाय. अर्जुन विचारतो बघ बरं वाच पटकन, काय लोकेशन आहे ते.
त्यावेळी चैतन्य लगेच ते लोकेशन पाहतो आणि म्हणतो की हायवेवरचं लोकेशन आहे. मग अर्जुन म्हणतो म्हणजे तो हायवेवर आहे असं समजायचं. मग आता नक्की कुठे शोधायचं त्याला असं चैतन्य विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली नेहमी म्हणतात इच्छा असते ना तिथे मार्ग हा सापडतोच. चल आपण आता शोधूयात. आता फक्त एकाच माणसाला शोधायचंय आपल्याला, चल बरं असं म्हणून दोघेही जायला निघतात. ते विमल आणि सायली या दोघीही आता किचनमध्ये येतात. तेव्हा विमल आता लगेच कल्पनासाठी लेप बनवायला सुद्धा घेते. मग सायली विचारते कुसुमताई अहो मी बनवू का आईंसाठी लेप? त्यावेळी विमल म्हणते हो बनवा ना. अहो मी जे जिन्नस वापरून लेप बनवणार आहे ना त्यापेक्षा तुम्ही बनवलेला लेप खरोखर चांगला असेल, कारण तुमच्या हातामध्ये एक वेगळीच जादू आहे आणि तुमच्या सासूची सेवा केल्याचं पुण्यसुद्धा तुमच्या पदरात पडेल. हे विमल पुन्हा विचारते की सायलीताई तुम्हीच वहिनीच्या पायाला लेप लावून देता का? कारण तुमच्या हाताला खरंच खूप गुण आहे. जर वहिनींना तुम्ही लेप लावला ना तर तासाभरात त्या अगदी टनाटन उड्या मारायला लागतील. मग सायली म्हणते विमलताई मला नाही वाटत की आई मला पायाला हात लावून देतील म्हणून. त्यांच्यासाठी मला लेप बनवायला मिळतोय ना हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा आता विमल ठीक आहे असं म्हणते आणि लगेच मग सायली लेप बनवायला घेते. तर सायली खूप आपली मन लावून तो लेप बनवत असते. ते पाहून विमल तिच्याकडे पाहत हसतच राहते. आता सायलीला कल्पनाची खूपच काळजी वाटत असते, कारण तिच्या पायाला खूपच सूज आलेली असते. ती लेप बनवत असताना सारखं लक्ष तिचं कल्पनाकडेच असतं. तर दुसरीकडे मधुभाऊ हे घरात असतात. तेव्हा त्यांना एक नोटीस येते. मग ते नोटीस वाचून कुसुमला लगेच जवळ बोलवतात आणि म्हणतात बघ हे काय आहे. त्यावेळी ती विचारते काय झालं मधुभाऊ? मग आता ते म्हणतात अगं कोर्टाची नोटीस आली आहे आणि मला लवकर सकाळी बोलवले कोर्टात. हा कुसुम विचारते हो का? अहो पण यामध्ये घाबरण्यासारखं काय कारण आहे? कारण अर्जुन आपल्या पाठीशी आहे ना. अहो हे पवार जोशी साक्षी हे काहीच वाकडं करू शकणार नाहीये तुमचं. त्यानंतर मधुभाऊ म्हणतात अगं पण त्यांनी तारीख घेतली आहे म्हटल्यानंतर त्यांच्या हाती काही नवीन पुरावे सापडले असतील ना. आणि समजा जजने माझा जामीन रद्द केला तर, असं म्हणून मधुभाऊंना आता खूपच भीती वाटू लागते. त्यानंतर ते कुसुमला म्हणतात नाही ग कुसुम आता जेलमध्ये राहणं मला नाही सोसणार. तेव्हा सायली आता मधुभाऊंना जरा शांत राहायला सांगते आणि म्हणते की हे पहा तुम्ही हायपर होऊ नका, एकदम शांत राहा, मी अगोदर तुमच्यासाठी पाणी आणते असं म्हणून ती अगोदर मधुभाऊंना पाणी देते. त्यानंतर कुसुम म्हणते हे पहा तुम्ही असा विचार करा मधुभाऊ, लवकरची तारीख मिळाली आहे ना तर त्या साक्षीचा मुखवटा लवकरात लवकर फाटेल. तरीही तुम्हाला अजून काळजी वाटत असेल ना तर अर्जुनला आपण फोन करू आणि मग विचारूयात की सोमवारी कोर्टामध्ये काय घडू शकतं, च्या बाजूने पॉझिटिव्ह काही होईल ना आपण त्याला विचारूयात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नको अगं कुसुम. ते मधुभाऊ म्हणतात नको अगं, कारण जावई बापूंना आपण फोन केला तर त्यांच्यावर आपण अविश्वास दाखवला असं होईल ना. त्यावेळी आता कुसुम म्हणते असंच आहे ना. मग तुम्हाला अर्जुन आणि सायलीवर पूर्णपणे खात्री आहे ना की ते दोघे तुमच्यासाठी जे काही करतील ते तुमच्यासाठी योग्यच असेल, बेस्ट असेल. मग झालं तर, कारण तुमचा विश्वास त्या दोघांवर आहे ना. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात एक सांगू का ग कुसुम, अगं सायलीवर तर माझा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे आणि जावई बापूंवर एकदा अविश्वास दाखवून जी चूक केली ना ती चूक मला आता पुन्हा करायचीच नाहीये. तेव्हा कुसुम म्हणते मग शांत व्हा तुम्ही, कोर्टामध्ये विजय हा आपलाच आहे. तर आता दुसरीकडे कल्पना तिच्या रूममध्ये झोपलेली असते. तेव्हा सायली आता ते हळदीचा लेप घेऊन तेथे येते. तेथे आल्यानंतर आता कल्पनाच्या अंगावर जे पांघरूण असतं ते ती काढून ठेवते. त्याचबरोबर कल्पना लगेच आपली कूस बदलते. सायलीला आता जरा भीती वाटू लागते की कल्पना जर उठली तर काय करायचं, आई लगेच माझ्यावर चिडतील. तरीही ती अजिबातच घाबरत नाही आणि लगेच तिथे बेडवर बसते आणि कल्पनाचा पाय लगेच आपल्या मांडीवर ठेवते आणि त्या मार लागलेल्या ठिकाणी पाहतच राहते. तिला आता खूप वाईट वाटतं. त्याचवेळी आता जेव्हा आमच्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं तेव्हा या घरामध्ये मानसन्मान फक्त माझ्या आईनेच मला दिला होता हे तिला आठवू लागतं. कारण पूर्ण आजींचा प्रचंड विरोध असतानाही सगळं माझ्या आईंनीच माझे विधी केले, त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजासुद्धा केली. हे सर्व सायलीला आता आठवू लागतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं.
त्याचबरोबर मला थोडी जरी जखम झाली तरी आईंचा जीव अगदी कासावीस व्हायचा. आणि त्याचबरोबर अस्मिताच्या ऐवजी त्यांनी मलाच मुलगी मानलं होतं. माझ्यावर अस्मितापेक्षा जास्त प्रेम केलं, हेही अगदी तिला आठवू लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आता आठवल्यानंतर सायलीला खूपच वाईट वाटत असतं की आपण सर्वांना फसवलं. मग तिच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नसतात. कारण सर्वांनी मला अगदी लेकीप्रमाणे या घरात जीव लावला आणि मी सर्वांचा विश्वासघात केला, हे तिला आठवून त्रास होतो. तिच्या डोळ्यातून आता पाणी येतं आणि तेच पाणी नेमकं आता कल्पनाच्या पायावर पडतं. तेव्हा कल्पना आता लगेच जागी होते आणि सायलीला समोर लेप लावताना पाहताच विचारते, काय तू? अगं, तुला कुणी सांगितलं होतं इकडे यायला? मी विमलला सांगितलं होतं ना लेप लावायला. आणि मी तुला काय सांगितलंय की तू मला माझ्या जवळसुद्धा नको आहे. मग सायली आता रडतच म्हणते, आई अहो मला माहीत आहे माझ्या हातून चूक घडली, परंतु तुम्ही तर मला त्याचं प्रायश्चित्तसुद्धा घेऊ देत नाही आहात. तुम्ही अगदी लेकीसारखं माझ्यावर प्रेम केलं आणि तुम्ही माझी आई होतात ना, मग तुमची सेवासुद्धा तुम्ही मला करू देत नाही आहात. त्यावेळी कल्पनाला राग येतो. ती लगेच आता विमलला आवाज देते, विमल विमल. मग आता विमल लगेच धावत तेथे येते आणि काय झालं वहिनी असं विचारते. तेव्हा तू तुझी कामं अशी परक्या माणसावर का टाकते असा जाब आता लगेच कल्पना विचारते. तेव्हा सायली म्हणते, आई अहो यामध्ये ना विमलताईंची खरंच काही चूक नाहीये. अहो मीच त्यांना म्हणाले होते की मी लेप बनवते आणि लावते तुमच्या पायाला, पण आता तुम्हीच लावा कारण तुम्हाला बरं वाटल्याशी कारण. असं आता म्हणून सायली रडतच तेथून जाते. तर विमल आता गुपचूप आणि जरा घाबरतच कल्पनाच्या पायाला लेप लावू लागते. तर आता विमल ही लेप लावत असताना कल्पनाचा पाय मात्र आता दुखत असतो. तर दुसरीकडे प्रतिमा आता आपल्या रूममध्ये बसलेली असते, एकदम शांत शांत असते, घडलेल्या गोष्टींचा विचार करत असते. एवढ्यातच सुमन आता तेथे येते आणि म्हणते, वहिनी आत येऊ का हो? अहो लॉन्ड्रीचे कपडे आहे तिथे ठेवते. हा मग आता प्रतिमा म्हणते, हो ठेव ना. सुमन तेथेच उभी राहते आणि प्रतिमाकडे पाहत असते. तेव्हा तुला काही बोलायचंय का असं आता लगेच प्रतिमा विचारते. मग आता सुमन म्हणते, हो मला बोलायचंय थोडं. तेव्हा आता तुझाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असाच गोंधळ उडतो ना गं? प्रतिमा विचारते. सुमन आता लगेच तिच्या जवळ बसते आणि म्हणते, हो ना वहिनी, अहो माझा ना असा खूप गोंधळ उडतो. अहो असं का होतं ना कळतच नाही. माझा जीव ना नुसता घाबरा घुबरा होतो. त्याचबरोबर राकेशचा एक दिवस जरी फोन आला नाही ना, मला खूप टेन्शन सुद्धा येतं. अहो आपल्या मुलांची काळजी जीवाला घोर लावतेच ना हो, कारण शेवटी आपण आपल्या मुलांसाठी तर जगत असतो. आणि मला खरं तर त्याचविषयी तुमच्याशी बोलायचं होतं. मग आता सुमन डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालते आणि म्हणते, हे पहा, आपल्या मुलांची काळजी प्रत्येक आई वडिलांना असते, पण तुम्ही तर भर मांडवामध्ये तुमच्या मुलीची बाजू नाही घेतली. अहो तुम्ही सायलीची बाजू घेतली. मला सांगा, जर तन्वीच्या जागी जर सायली असती तरीही तुम्ही हेच केलं असतं का? मग प्रतिमा म्हणते, हो हेच केलं असतं. तेव्हा सुमनला मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता प्रतिमा म्हणते, माणूस कोण आहे ना यावर निर्णय अवलंबून नसतो अगं सुमन, कारण तो योग्य आहे की अयोग्य हे महत्त्वाचं असतं. त्यावेळी सुमन म्हणते, अहो पण शेवटी आपलं माणूस ते आपलं माणूस ना, त्याला जे हवं तेच आपण करायला हवं नको का प्रतिमा वहिनी? तेव्हा प्रतिमा विचारते की मग ते चुकीचं असलं तरीही, असं म्हणून ती सुमनला जरा एक्सप्लेन करून सांगते. मला एक सांग, अगं तुझ्या जवळचा माणूस म्हणजे नागराज भाऊजी, जर ते तुझ्याशी खूप चुकीचं आणि खूप वाईट वागतायत आणि तुझी फसवणूक करतायत, वरवर जे नागराज भाऊजींचं प्रेम वाटतंय तो खरं तर त्यांचा फक्त स्वार्थ आहे. स्वतःच्या भावाला सुद्धा फसवतायत आणि भावाच्या प्रॉपर्टीवर फक्त डोळा ठेवतायत. अहो एखाद्या शत्रूने सुद्धा वागू नये तसं नागराज भाऊजी आपल्याबरोबर वागतायत. त्याचवेळी आता सुमनला मोठा धक्काच बसतो. सुमन आता प्रतिमाकडे पाहतच राहते, कारण प्रतिमा जे काही बोलत असते ना ते सुमनला पचत नसतं. आणि हे सगळं दोघींचं बोलणं नेमका नागराज दारात येऊन ऐकत असतो. मात्र नागराजला अगदी घामच फुटतो आणि तो आता विचार करतो, पण या प्रतिमा वहिनीला हे कळलंच कसं? हिची मेमरी परत आली की काय हा प्रश्न त्याला पडतो. नाही नाही, हिला ना आत्ताच्या आत्ता थांबवलंच पाहिजे असं म्हणून नागराज पुढे जाणार असतो. तेव्हा प्रतिमा विचारते, आता मला सांग सुमन, इतक्या जवळचं माणूस तुझ्याबरोबर असं वागत असताना तू
असं म्हणून ती आता सुमनना पुढे सांगणार असते. तेव्हा आता नागराज लगेच धावत पुढे येतो आणि तिला रागातच विचारतो, वहिनी हे काय चाललंय काय तुमचं? अगं काय सांगतेस काय तू तिला? अगं माझ्या विरोधात भडकवतीयस का तू माझ्या बायकोला वहिनी? ते पण अगदी खोटं नाटं सांगून. तेव्हा चिडलेला नागराज आता रागातच म्हणतो, मी आणि दादाला फसवणार? त्याच्या फक्त पैशांवर माझा डोळा आहे असं तू म्हणतेस? अगं तो माझं दैवत आहे दैवत, मी त्याला पुजतो. काय गं सुमन, तुला नाही सांगता येत का वहिनीला दादा माझ्यासाठी नक्की काय आहे? तू तर मला चांगली ओळखते ना. असं म्हणून नागराज अगदी हायपरच होतो. तर सुमन आणि प्रतिमा या दोघीही फक्त एकमेकींकडे पाहतच राहतात. मग मात्र सुमन आता खूप हसत असते. तेव्हा नागराज म्हणतो की मला दादाच्या प्रॉपर्टीतला एक पैसासुद्धा नको आहे वहिनी. मी काहीही केलेलं नाहीये, मी अगदी चांगला माणूस आहे असं नागराज आता अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगत असतो. तर आता सुमन खूपच हसू लागते. आता सुमन हसत असताना तो विचारतो, नक्की झालं काय? मग आता ती म्हणते, अहो तुम्ही एवढं सिरियसली बोलताय जसं काय तुमची चोरीच पकडली गेली आहे. मग आता अहो वहिनी फक्त एक उदाहरण देत होत्या की आपलं माणूस चुकल्यानंतर नक्की काय होतं ते. त्यावेळी आता तू काय करणार मग सुमन? मला दे ना गं उत्तर, असं प्रतिमा विचारते. तेव्हा सुमन विचार करतच नागराजकडे पाहत म्हणते, वहिनी मी यांना पोलिसात देईन. तेव्हा नागराज अजूनच घाबरतो. पुढे आता सुमन म्हणते, मी पोलिसात दिल्यानंतर घटस्फोट सुद्धा घेईल, कारण आपल्या स्वतःच्या भावाबरोबर एवढं वाईट वागणाऱ्या माणसाबरोबर कोण संसार करेन, कोण राहील? मग आता नागराज रागातच म्हणतो, बस झालं हा. तेव्हा आता प्रतिमा आणि सुमन या दोघीही पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहू लागतात. तेव्हा तो म्हणतो, बस झालं. अरे काय विषय चाललाय तुमचा, मला नाही कळत. तेव्हा आता नागराज म्हणतो की वहिनी अहो चेष्टेत सुद्धा असे विषय नको आहेत प्लीज. त्यावेळी सुमन, अगं चल बरं पटकन, माझं एक पासबुक सापडत नाही आहे, ते तू शोधून दे. असं म्हणून आता नागराज लगेच सुमनला त्याच्या पाठोपाठ यायला सांगतो. तेव्हा आता सुमन लगेच प्रतिमाला इशारा करते आणि जाऊ का असं विचारते. हा प्रतिमा हो असं म्हणते. ते दोघेही तेथून गेल्यानंतर आता प्रतिमा विचार करत राहते की नागराज एवढा का भडकला असेल. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता अथर्वचा शोध घेत हायवेवरून चाललेले असतात. बरंच अंतर आता पुढे गेल्यानंतर अर्जुन म्हणतो, आपण पुढे जरा थांबूयात आणि त्यांना विचारूयात अथर्वचा फोटो दाखवून. तेव्हा आता ठीक आहे असं चैतन्य म्हणतो. पुढे गेल्यानंतर अर्जुन लगेच गाडी थांबवतो आणि लगेच तिथे असणाऱ्या माणसांना तो अथर्वचा फोटो दाखवून, इथे तुम्ही यांना पाहिले का असं विचारतो. तेव्हा सर्वजण नाहीच म्हणतात. नाईलाजाने अर्जुन चैतन्य पुन्हा एकदा आपल्या गाडीत बसतात आणि पुढे पुढे जायला निघतात. दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं, कारण अथर्वचा पत्ता काही सापडत नसतो. पुढे गेल्यानंतर आता सायलीचा अर्जुनला कॉल येत असतो. तेव्हा अर्जुन ते पाहतो आणि मनात विचार करतो, आता मिसेस सायलींना कसं सांगावं की आपला मेन जो सूत्रधार होता या केसचा म्हणजे अथर्व विचारे, तोच आता पळून गेला आहे. कसं सांगू कसं, असाच त्याला प्रश्न पडलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन कॉल कर ना रिसीव. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी मीटिंगमध्ये आहे, जरा फोन ठेवू का? सायली तिकडून म्हणते, अहो तुम्ही कुठेतरी बाहेर आहात ना, मग मीटिंगमध्ये कसलं? तेव्हा अर्जुन खोटं सांगतो, माझी ऑनलाईन मीटिंग चालू आहे, मी तुम्हाला नंतर फोन करतो. तेव्हा सायली म्हणते, बरं बरं, मला एवढंच सांगा काही प्रॉब्लेम झाला नाहीये ना? तेव्हा अर्जुन विचारतो, असं का विचारताय? सायली म्हणते, अहो आज तुमचा फोन नाही, मेसेज नाही, म्हणून जरा काळजी वाटली म्हणून विचारलं. आणि अथर्व दादांनी काही सांगितलं का? त्याचबरोबर महिपत शिकरेने दुसरं काही केलं तर नाही ना? तेव्हा आता सायलीला त्या गोष्टीची काळजी वाटत असते, म्हणून अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही का उगीच याच्यामध्ये पडताय, मला कळतच नाही. अहो मी मॅनेज करतोय ना सगळं, मला माझं काम करू द्यात, ठेवा बरं फोन, असं जरा तो चिडूनच म्हणतो. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अर्जुन ही काही बोलायची पद्धत झाली का रे तुझी? मग आता अर्जुन म्हणतो, अरे मी प्रेशरमध्ये आहे फुल, त्याचबरोबर मिसेस सायलींच्या डोळ्यात मी असं पाणी नाही पाहू शकत. आणि हा अथर्व विचारे, तो जर नाही सापडला ना तर त्या खूप हर्ट होतील. तेव्हा चैतन्य म्हणतो, रिलॅक्स, सापडेल, आणि नाही सापडला ना तर आपण त्याला ट्रॅक करू.
तर दुसरीकडे अश्विन आता लगेच प्रियाला मेसेजेस करतो. त्यावेळी आता इकडे प्रिया लगेच मोबाईल घेते आणि ते मेसेजेस वाचू लागते. लगेच मेसेजेस वाचू लागते की तू ओके आहेस ना गं तन्वी? जर तुला सॅड वाटत असेल ना तर माझ्याशी बोल तू. तुझ्या डोक्यात भलतं-सलतं काही आलं नाही ना? येत नाही ना? असंही तो मेसेजवर तिला विचारतो. पण प्रिया नुसती खिल्ली उडवल्यासारखी आपली मेसेजेस वाचत असते. पुढे आता ती वाचते की तू मेसेजेस कर ना एकदा तरी, कारण मला तुझी खूप काळजी वाटतीये ग तन्वी. मग आता तो मेसेज वाचून प्रिया मात्र हसत असते आणि म्हणते मोबाईल कंपनीची सर्व कमाई याच्या मेसेजेसमधूनच होत असेल. आता असाच माझ्यासाठी तू ना वेडापिसा होत राहा, कारण मी ना माझ्या टार्गेटच्या अगदी खूप जवळ आहे. तर आता दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही अजूनही अथर्वचा शोध घेत असतात, परंतु त्यांना काही अथर्व सापडत नसतो कुठेच. त्यानंतर आता अथर्वला सापडता सापडता पार संध्याकाळ होते तरीही अथर्व सापडत नाही. मग ते दोघेही खूप टेन्शनमध्ये येतात. तर आता दुसरीकडे सायली रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यातच तिला आता प्रतिमाचा व्हिडिओ कॉल येतो. त्यावेळी आता प्रतिमाचा कॉल रिसीव्ह करत सायली आता विचारते, काय झालं प्रतिमा आत्या? अहो तुम्ही आत्ता मला कॉल केलायत? त्यावेळी आता प्रतिमा म्हणते, हो ग बाळा, मला वाटलं तू आत्ता या क्षणी खूप सॅड आहेस, दुःखी आहेस, तुझ्या मनात काहीतरी चालू आहे म्हणून मी व्हिडिओ कॉल केला. काय झालंय काय सायली? त्यावेळी सायली म्हणते, अहो पहा ना, अजूनही किती वेळ झालाय हे घरी आले नाहीत. मला आता जरा काळजी वाटायला लागली आहे. त्यावेळी प्रतिमा म्हणते, एवढंच ना बाळा? अगं तुझा नवरा ना कामाचा माणूस आहे, तो येईल, नको टेन्शन घेऊ, कारण नवऱ्याची अशी वाट बघण्यामध्ये एक वेगळीच गंमत असते. आणि सायली, या काळजीवर एकच उपाय आहे, ते म्हणजे नवऱ्यावर डोळे झाकून अगदी विश्वास ठेवायचा, कारण बाळा अर्जुन कर्तबगार आहे, तो कधीच हरणार नाही. मग कसली काळजी? तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या, अहो यांचं कामच असं आहे ना, यांचा संबंध नेहमी गुन्हेगारांबरोबरच येत असतो आणि म्हणून मला ना खूप भीती वाटते. तेव्हा प्रतिमा म्हणते, बाळा अर्जुन कुणाचंच वाईट करत नाहीये, त्यामुळे आता कुणीच त्याचं वाईट सुद्धा करू शकत नाही. आता तू मनातली ही भीती काढून टाक बरं, असं म्हणून ती हसते. त्यानंतर ती सायलीला म्हणते, कशी गंमत आहे ना सायली, माझी मनस्थिती जेव्हा ठीक नसते तेव्हा नेमकाच तुझा फोन येतो आणि मग सायली म्हणते, मला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही मला कॉल करता. त्यानंतर सायली आणि प्रतिमा या दोघीही गप्पा मारू लागतात. तर आता तेवढ्यातच प्रतिमाजवळ प्रिया येते आणि तिला सायलीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहते आणि तिला खूप राग येतो. मग आता मनातच ती विचार करते की या काही दिवसभर अशा व्हिडिओ कॉलवर बोलत राहणार आहे का? आता जे करेल ना, या प्रतिमाचा नवराच करेल. आता मी बघतेच हिच्याकडे, असं म्हणून आता प्रिया रविराजकडे चुगली करणार असते. तर दुसरीकडे अश्विन अजूनही हॉस्पिटलमध्ये असतो. त्याच वेळी आता तो विमलला कॉल करतो आणि विमलताई, मम्माचा पाय कसा आहे? जर काही लागलं तर मला लगेच फोन करा आणि तुम्हीच तिची काळजी घ्या, दुसरं कुणाला काळजी घेऊ देऊ नका. आता थोड्या वेळात घरी येतोच आहे, असं म्हणून तो लगेच फोन ठेवतो. त्यानंतर अश्विन आता म्हणतो, तन्वी कॉल का रिसीव्ह करत नाहीये आणि मेसेजेसला सुद्धा रिप्लाय देत नाहीये, ती असं का करत असेल? असं म्हणून तो आता मनाशीच म्हणतो की बिचारीना खरंच खूप त्रासातून जातीये. आता भावनेच्या भरात तिने स्वतःला काही करून तर घेतलं नसेल ना, हा प्रश्न त्याला पडतो आणि मग तो लगेच प्रियाच्या घरी जायला निघतो. इकडे सायली आता रूममध्ये असते आणि तिला काही सुचत नसतं. ती चैतन्याला कॉल करते. चैतन्य कॉल रिसीव्ह करतो आणि विचारतो, काय वहिनी? मग आता ती म्हणते, मला चैनच पडत नाहीये, मगाशी यांना मी जेव्हा कॉल केला तेव्हा ते चक्क माझ्यावर ओरडले, काही झालंय काय तिकडे, सगळं ठीक आहे ना? मग चैतन्य म्हणतो, हो सगळं ठीक आहे. त्याच वेळी आता अर्जुनचं लक्ष चैतन्याकडे नसतं. मग आता तो तेथून समोरून एका माणसाला जाताना पाहतो आणि म्हणतो, तो बघ अथर्व विचारे. आता सायली सुद्धा तेच बोलणं ऐकतेच विचारते, अथर्व दादा कुठे गेले होते का? मग चैतन्य म्हणतो की थांब वहिनी, मी तुला सगळं सांगतो, जरा 2 मिनिट थांब, असं म्हणून तो फोन ठेवतो. तेव्हा आता अर्जुन लगेच गाडीतून खाली उतरून अथर्वकडे जातो आणि म्हणतो, अथर्व. हा तो माणूस जेव्हा आता चैतन्य अर्जुनकडे पाहतो आणि विचारतो, काय प्रॉब्लेम आहे? तर आता अर्जुन आणि चैतन्याला धक्का बसतो, कारण तो अथर्व नसतो. मग आता चैतन्य म्हणतो, सॉरी हा, जरा गैरसमज झाला. फोन आता सायलीचा चालूच असतो. ती विचारते, सांगा ना चैतन्य भाऊजी, काय झालं? माझ्यापासून काही लपवू नका. तेव्हा तो म्हणतो, हो वहिनी. सायली विचारते, काय झालंय काय अथर्व दादांना?
तेव्हा चैतन्य म्हणतो, सांगतो, सगळं सांगतो. अथर्व विचारेना माझ्या घरातनं पळून गेला. हे ऐकून सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ती म्हणते, मला संशय येतच होता काहीतरी बिनसलंय. हे माझ्यावर असे चिडणार नाहीत. ती विचारते, तुम्ही कुठे आहात? मी लगेच येते तिकडे. चैतन्य म्हणतो, नको येऊ इकडे तू, कारण अथर्वच्या पाठीमागे आम्हाला कुठे कुठे जावं लागणार आहे हे खरंच माहीत नाही. त्यामुळे तू घरीच थांब. मग आता सायली म्हणते, मी घरी जर थांबले ना तर माझ्या मनात काही नको ते विचार येतील आणि हे सुद्धा खरंच खूप अस्वस्थ असतील ना. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, हो पण वहिनी तू काळजी करू नको, आम्ही आता रत्नागिरीच्या रस्त्याला लागलोय आणि हायवेवर आहोत. तुझ्यासाठी थांबायला सुद्धा वेळ नाही आता. आता तुझी काही मदत लागली तर कळवतो. तेव्हा सायली आता उदास होते आणि फोन ठेवते. तेव्हा अर्जुन विचारतो, काय रे चैतन्य, झालं का सांगून? आता जायचं का पुढे? मग ते दोघेही गाडीत बसतात आणि जायला निघतात. तर आता सायलीला खूप टेन्शन येतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुनची वाट पाहत अगदी रात्रीपर्यंत बाहेरच उभी असते. तेव्हा प्रताप विचारतो, अर्जुन आला नाही का? मग सायली म्हणते, नाही ना बाबा, अजून नाही आले ते. मग कल्पनासुद्धा तेथे येते आणि विचारते, काय अर्जुन अजून आला नाही? तुला सांगितलं नाही का त्याने फोन करून? मग त्यांचा फोन स्विच ऑफ येत असल्याचं आता सायली म्हणते. त्यानंतर दुसरीकडे आता अथर्व एका टपरीवर असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू या केससाठी किती महत्त्वाचा आहे तुला कळत नाही का? असं म्हणून तो त्याच्यावर खूप भडकतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.